नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो परळी अहमदनगर बीड रेल्वे मार्ग आहे त्याविषयी माहिती पाहत असतो। तर मित्रांनो, मी सध्या आहे आपल्या हिवरशिंगा गावामध्ये आणि तुम्ही पाठीमागे पाहताय की जे रेल्वेचे जे ब्रिज आहेत, तुम्ही पाठीमागे पाहू शकता की जे रेल्वेचे ब्रिज आहेत त्याचं काम चालू आहे आणि रेल्वेचं ब्रिजचे काम पूर्ण झालेले आहेत। आता तुम्ही पाहताय पाठीमागे की त्याला कलर देण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं की रेल्वे पटरीचं पण काम झालेलं आहे। संपूर्ण काम सध्या एकदम जलद गतीने चालू आहेत। तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता की अशी जेवढीही ब्रिज आहे त्या ब्रिजला कलर द्यायला चालू आहे। म्हणजे आपलं जे रेल्वे पटरीचं जे काम होतं तर हळूहळू म्हणजे आता पूर्णत्वाकडे जात आहे, म्हणजे पूर्ण काम होत आहे। तर मित्रांनो, आपण वरती रेल्वे पटरी आहे ती पण पाहणार आहोत, चला पाहूया। तर मित्रांनो, पाहू शकता की हा जो पासिंग रस्ता केलेला आहे आणि त्यावरती दुसऱ्या गाड्या जाऊ नये म्हणून असं बनवलेलं आहे आणि ह्या रेल्वेचा ब्रिज बघू शकता। तर मित्रांनो, सध्या आपण ब्रिजच्या वरती आलेलो आणि हे ट्रॅक तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, बऱ्याच आपले जे मित्र आहेत ना, आपले जे व्हिडिओ पाहतात, समजा आपल्या चॅनलवरती आपण अहमदनगर परळी बीड हा रेल्वे मार्गाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो। तर बऱ्याच मित्रांच्या कमेंट असतात की सर नवीन अपडेट द्या, व्हिडिओ टाका। तर मित्रांनो, जसं अपडेट येईल, म्हणजे आज हे काम मला दिसतंय, तुम्ही पाहिलं की तुम्ही पाहताय व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रिजला कलर द्यायचं काम चालू आहे। आपलं लक्षच असतं की नवीन काय काम चालू आहे। तर मित्रांनो, हे एक नवीन काम चालू आहे। म्हणजे जेवढेही आपल्या अहमदनगरपासून बीडपर्यंत जेवढेही असे छोटे मोठे जे ब्रिज आहेत तर त्या ब्रिजला कलर द्यायचं काम चालू आहे। म्हणजे रेल्वेचं जे काम असतं की परिपूर्ण होत आहे। तुम्ही पाठीमागे बघितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पट्टीचं काम दाखवलं, खडी हाताळताना काम दाखवलं। जेवढेही कामं असते नवीन अपडेट असेल ती मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो मित्रांनो। तर मी सध्या आहे मित्रांनो आमच्या हिवरशिंगा गावामध्ये, बीडपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती हे काम आलेलं आहे। आणि आपण पाठीमागं पाहिलं विगणवाडीमध्ये सध्या जे रेल्वे स्टेशनचं काम आहे ते सध्या म्हणजे जलद गतीने चालू आहे। तर मित्रांनो, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तुम्ही ही पटरी बघू शकता की पाठीमागं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं की हे जे पटरीचं काम चालू होतं तर ह्याच्यावरती ही जी खडी टाकायचं काम चालू होतं। म्हणजे पहिलं काय होतं, हे जे तुम्हाला हे पोल दिसत आहेत, ही पोल आणि ही पटरी, ही जे ट्रॅक आहे ते ह्या पोलमध्ये कमी जास्त साईज झाली होती आणि नंतर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं की ही जी लेवल केलेली नंतर। तर अशा स्वरूपाचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो अपडेट असतं, हे नवीन अपडेट आहे। आजच काम चालू झालं मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ आहे की तुम्हाला हे अपडेट दाखवलं। तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक दाखवतो की पाठीमागं तुम्ही बघू शकता पासिंग रस्ता आहे। म्हणजे हिवरशिंगा गावामधून जे शेतकरी लोक आहेत जे आपल्या शेतामध्ये जातात त्यांच्यासाठी हा ब्रिज बनवलेला आहे, तिकडून असं पासिंग दिलेलं आहे खालून जाण्यासाठी। तर मित्रांनो, त्याचं तुम्ही बघू शकता की असं त्यांनी लावलेलं आहे त्यांचं। तर हे काम सध्या 2 दिवसातच झालेलं आहे। तर मित्रांनो, असं अपडेट आहे आणि हे ट्रॅक तर पूर्ण सध्या तयार आहे। रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये हे ट्रॅक आहे आणि लवकरच आपल्या विगणवाडी, आता तुम्ही पाठीमागं पाहिलं की आपल्या आष्टीपासून अंमळनेरपर्यंत ट्रायल झालेला आहे, तसंच आता विगणवाडीपासून आपल्या बीडपर्यंत शक्यतो ह्या पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये 100% होऊ शकतं। तर अशी रेल्वे सूत्राकडून माहिती मिळालेली। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे आपले बीडकर आहेत ज्यांना ह्या रेल्वेचं अपेक्षा आहे की लवकर रेल्वे यावी, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मित्रांनो शेअर करा। हा व्हिडिओ कसा वाटला, हा अपडेट कसं वाटलं मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आताच आपण रेल्वेचे जे ब्रिज आहेत छोटे मोठे, जे नदीवरचे असतील किंवा ओढ्यावरचे असतील किंवा पासिंग रस्ते असतील, त्या पुलांना कलर देण्याचं काम सुरू आहे मित्रांनो। आणि तुम्ही हे ट्रॅक बघू शकता। तर मित्रांनो, विगणवाडीपासून नवगण राजुरी गावापर्यंत हे ट्रॅक झालेलं आहे आणि अवघ्या बीडपासून 7 किमी अंतरावरती हे काम चालू आहे आणि 7 किलोमीटर काम फक्त बीडपर्यंत व्हायचं राहिलेलं आहे मित्रांनो। आणि आता तुम्ही बघू शकता की हे पूर्ण ट्रॅक आणि कलर दिल्याच्या नंतर हे रुपडं असं वाटत नाही तुम्हाला की हिवरशिंगा गाव असेल आणि इथून ही पटरी म्हणजे काम पूर्ण झालेलं असेल। तर मित्रांनो, हे ट्रॅक बघू शकता, ह्याचं एकदम पूर्णपणे काम क्लिअर झालेलं आहे। ही जी ट्रेन आहे प्रतीक्षेमध्ये आहे की इथून कधी ट्रायल होईल। तर मित्रांनो, अशा स्वरूपाचं जे रेल्वेचं काम असतं आपल्या चॅनलवरती आपण दाखवत असतो मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये
जे अहमदनगर परळी बीड रेल्वे मार्गाचं जे काम आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो। तर मित्रांनो, हे काम तुम्हाला कसं वाटतं एक कमेंट करून कळवा। तर मित्रांनो, तुम्ही पाहितलं की आपण जे नवीन कामं असतात म्हणजे ज्या कामाला सुरुवात झाली की लगेच अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत असतं। मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ पाहितले, खडी टाकण्यापासून भराव करण्यापासून त्याचं जे तुम्हाला जे खालचे पोल दिसते ते पोल, पटरीचं साहित्य आणल्याच्या नंतर म्हणजे जेवढंही रेल्वेचं नवीन अपडेट असतं ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। मित्रांनो, तर तुम्ही पहा, आपण हा व्हिडिओ जो बनवला आहे की रेल्वे ब्रिजला जे प्रायमर देण्याचं म्हणजे कलर देण्याचं काम सुरू आहे। तर मित्रांनो, त्यासाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ होता। बरेच आपले मित्र असतात की ते आपल्या चॅनलवरती रेल्वेचे व्हिडिओ पाहण्यासाठी येत असतात। तर मित्रांनो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत असतो। तर मित्रांनो पहा, हे पूर्णपणे काम झालेलं आहे आणि कामगार म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडा आराम करत आहेत। तर असंच काम मित्रांनो संपूर्ण बीडपर्यंत, विगणवाडीपासून नाही तर मित्रांनो डायरेक्ट नगरपासून संपूर्ण ब्रिजचे काम पूर्णपणे झालेले आहेत। आणि आता आपण नवगण राजुरीपासून बीडपर्यंत अवघ्या 7 किलोमीटरचं अंतर मित्रांनो राहिलेलं आहे। चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह। तोपर्यंत नमस्कार।